आणि या स्पर्धेला शुभारंभ होत असताना या पहिल्या सामन्यासाठी माझे साथी समालोचक आमचे बंधू आपण पराभव गावचा एक गोड आवाज ज्याने मात्र कित्येक मैदान या मुंबईने गाजवली गेली. अमरदादा भोईर यांचा आवाज जरूर असेल. गेम ऑन होईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद विजय. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ज्यांच्या मुखातून ज्यांच्या वाणीतून आपला पार पाडला गेला विजय म्हात्रे बेलापूर गावचा हा सुपुत्र एक चांगल्या व्यक्तीमध्ये त्याच्या माध्यमातून स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पार पाडत असताना सुस्वागतम 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 आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रीडा रसिकांचं खेळाडूंच्या या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा बनवायला वंदन करून व श्री महाराष्ट्राच्या आराध्य व श्री श्री छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण या स्पर्धेला सुरुवात करूया. स्पर्धा सन्मानाची मानाची अस्मितेची आणि सर्वांच्या पसंतीची स्पर्धा आहे. साईबाबा चषक 2025 पर्व 4 आणि पर्व 4 मध्ये पहिला सामना आपल्या भेटीस आलाय. मोरावे मिहिरा स्पोर्ट्स मोरावेच्या संघनायकाला विनंती असेल आपला राखीव खेळाडू 12वा खेळाडू पाठवायचा आहे. 12th मॅन सेंड करायचा. नावं माहिती नाहीत आम्हाला यांची. 12th मॅन मोरावे संघ 12वा खेळाडू राखीव खेळाडू पाठवायचा आहे. वैयक्तिक पारितोषिक देखील ठेवले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून तर त्यासाठी तुमची नावं अपेक्षित असतील. स्कोरवरच्या भूमिकेत असलेले आणि हा पुढील चेंडू सरळ खेळून दिला. लॉंगॉन मध्ये 1 बाउंसचं साजेसं क्षेत्ररक्षण होतं तिथं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली तर ते अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवला जातो माझ्या माध्यमातून. धावसंख्या झालं तर फक्त 4 चेंडू टाकून झालेत. पहिल्या 3 लगातार चेंडूने सुरुवात झाली या सामन्याला स्पर्धेला. शुभारंभ होतो या स्पर्धेचा एका धावेने आता 4थ्या चेंडूवरती आणि हा चेंडू बॅकफुटला जाऊन जसा खेळून त्याला ऑफसाईडला आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न माणस आणि डायरेक्ट हिट होतोय आणि फर्स्ट विकेट हॅज बीन फॉरन डाऊन ऑन द 1 रन 1 for 1. It is bad start for the मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. पहिला विकेटचा हादरा बसतोय. पहिल्या विकेटचं पतंग एक थोडासा कॉलिंग मध्ये अभाव दिसतोय. थोडासा नाराज दिसतोय. फलंदाज आपल्या स्वतःवरती धाव पूर्ण करण्यात असफल ठरला आणि धावाच्या रूपाने पहिला हादरा बसतो आणि पहिलं यश मिळत आहे जय गजानन कुक्षेत संघाला. आणि राखीव खेळाडू पाठवायचा मोरावे संघ आयोजकांच्या वतीने मी पुन्हा एकदा विनंती करतोय. अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. तुमच्या खेळाडूंची नावं माहिती नाही येत आम्हाला. पहिला फलंदाज बाद झालाय. गोलंदाजीच्या भूमिकेत असलेला अबू चांगली सुरुवात करून दिली जय गजानन कुक्षेत संघासाठी. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. फक्त 1 धाव फळकावरती आहे. पहिल्याचा षटकात पुरेपूर बॅकफुटवर नेऊन ठेवलाय समोरच्या संघाला म्हणजेच मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला. मी पुन्हा एकदा विनंती करतो मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ प्लीज सेंड युअर 12th मॅन इन टू द कमेंट बॉक्स फॉर देअर नेम्स. त्यांच्या संघातील खेळाडूंची नावं माहिती नाहीत आम्हाला. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अबो ऑन टू द बॉलिंग मार्क राईट आर्म ओव्हर आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. जस्ट 1 रन ऍडेड टू द स्कोर आणि ह्या एका धावर या षटकाची सांगत होते समाप्ती होती संपुष्टी होतीये. अजून एक धाव जोडली जाईल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची धावसंख्या आहे फक्त 2. जस्ट 2 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जबरदस्त सुरुवात जय गजानन कुक्षेत संघाची. 2 संघांचा जर आपण उल्लेख करायचा झाला ना तर दोन्ही संघांमध्ये थोडासा फरक जाणवतो पहिल्या षटकात. कारण मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ नवीन नौका संघ आहे. थोडा नवोदितांचा समावेश असलेला हा संघ. त्यांच्या माध्यमातून थोडीशी खराब सुरुवात बघायला मिळते आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जय गजानन कुक्षेत अनुभवाने संपन्न असा संघ. अनूप पाटील सारखा एक
जबरदस्त क्रिकेटिंग ब्रेन असलेला हा क्रिकेटचा महामेरू, त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला हा संघ चांगली सुरुवात करतो. आपल्या संघासाठी गोलंदाज अबू, आता नवीन गोलंदाज येतो वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन विनय शर्मा, अजून एक दर्जेदार गोलंदाज अष्टपैलू खेळाडू हा जय गजानन कुकसे संघाचा. याच्या देखील खांद्यामध्ये ताकद आहे, मडगडात आणि कला जादू आहे. बघू कशा प्रकारे खेळ खेळवतोय. त्याच्या समोर फलंदाज आहे स्ट्राईकला विनय म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला आदेश पाटील आणि बाद होणारा फलंदाज अलंकार पाटील. एक चांगला फलंदाज बाद झालाय. विनय शर्मा ऑन द बॉलिंग मार्क, राईट अमोर द विकेट आणि हा चेंडू डिलिव्हर केलाय आणि खेळून काढला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये जातोय, तिथं धावून एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव देखील सहदुर्गपूर्ण तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. व्हॉट अ ब्रिलियंट बिड रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम द बोथ द बॅटर. पहिल्याच चेंडूवरती 3 धावा मिळत आहेत. पंचांचा इशारा आहे तो पंचांच्या भूमिकेत असलेले 2 पंच अनुभवी पंच आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी बघायला मिळेल आपल्याला या स्पर्धेमध्ये. श्री विनायक झेंडे सर आणि श्री सिद्धू गोळी सर यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत असलेले दोन्ही पंच. तसेच श्री विराज पाटील यांचं देखील इथं आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. चला सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधू इच्छितोय. पुढील चेंडू विनय शर्मा आउट बॉलिंग मार्क, हा चेंडू ऑफ साइडला डोलेला एक अप्रतिम फटका चेंडू जातोय दन दन करत सीमा रेषा पार. फर्स्ट 4 ऑफ दिस टुर्नामेंट, पहिला चौकार या स्पर्धेतील येतोय फलंदाज आदेश पाटील याच्या बॅट मधून. आणि हा चौकार दिशा आता मात्र मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ थोडासा आता मात्र त्याच्या आत्मविश्वास उंचावला असेल, कारण पहिल्या षटकाची समाप्तीनंतर फक्त धावसंख्या होती 2. आता मात्र ह्या षटकात चांगला सूर गवसला दोन्ही फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, अशा म्हणजे वैयक्तिक आदेश पाटील खेळतोय वैयक्तिक 6 धावांवरती आणि विनय खेळतोय 3 धावांवरती. संघाची धावसंख्या आहे 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मागील फटका बघितला ना सर विजय, जर मागचा फटका जर त्याचं जर विवेचन करायचं म्हटलं तर थोडासा ऑकवर्ड टप्प्याचा चेंडू होता. सरळ इनर सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्या मधून खेळायला फटका चौकारच्या दिशेने चौकार डोलायला चांगला नयनदीपक फटका होता. एक अप्रतिम टायमिंग बघायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. नेक्स्ट डिलिव्हरी विनय शर्मा ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू आता मात्र शॉट लॉकर मध्ये क्षेत्ररक्षक होत थोडासा कॉलिंगचा अभाव, पण योग्य वेळी नोचा कॉल येतोय. दोन्हीही फलंदाज क्रीज मध्ये योग्य वेळेत उपस्थित, कुठलंही नुकसान होत नाहीये त्या ठिकाणी. मात्र डॉट बॉल येतो महत्वपूर्ण. धावसंख्या 9च्या घरात स्थगित सीमित खुंटीत राहील. आणि हा चेंडू आता मात्र हवेत आणि स्लिप मध्ये असलेला अनुप पाटील याच्या माध्यमातून साधा सोपा झेल घेतला जातोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. दुसरा विकेटचा पतंग, दुसरा हादरा, दुसरा झटका बसतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला आणि दुसरं यश जय गजानन कुकसे संघाला. तसेच श्री विराज पाटील यांना आम्ही विनंती करेन समालोचन कक्षात आसन व्हायचा आहे. मी मान्यवर श्री चेतन म्हात्रे आणि श्री करण म्हात्रे यांच्या वतीने त्यांना विनंती करतोय. तसेच समीर दादा यांना देखील मी विनंती करेन आपण देखील समालोचन कक्षात आसन होण्यासाठी. तसेच संदीप दादा यांना देखील मी विनंती करतोय त्यांनी समालोचन कक्षात आसन होण्यासाठी व्हायचा आहे. तीन नंबरच्या जर्सी मधून खेळत असणारा हा गोलंदाज विनय शर्मा मागच्या चेंडूवरती बळी मिळवतोय. नवीन फलंदाज आलाय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाकडून शिवांशू कर्णधार आहे या संघाचा. बघूया कशा प्रकारे खेळी खेळतोय. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आत्ता मात्र स्लोअर डिलिव्हरी
चेंज ऑफ स्पेस बघायला मिळतो आपल्याला, गती परिवर्तन आणि पूर्व चकवून ठेवलं. गोलंदाज हुशार आहे, चलाक आहे, चनाक्ष आहे. त्याने स्टान्स हेरला फलंदाजाचा. त्याने अगोदरच बघितला बॅकलिफ्ट वर जाताना दिसतोय, मारण्याच्या हेतूने होता आणि ते हेरल्यानंतर त्याने स्लोवर डिलिव्हरी टाकली आणि पुरेपूर चकवून ठेवलं फलंदाजाला. अरे आता हा चेंडू पुन्हा एकदा हवेत जातोय. एट अनदर विकेट्स हॅज बीन फॉलन डाऊन. या षटकातील दुसरी सफलता, दुसरं यश विनय शर्माला आणि तिसरी सफलता, तिसरं यश जय गजानन खुक्षे संघाला. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ थोडा अडचणीत येताना दिसतोय. पहिल्या फळीतील 3 फलंदाज, 3 मातबगर फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि कर्णधार देखील आपलं खाते न खोलता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. थोडासा अडचणीत असेल नवोदिताने हा भरलेला संघ. थोडीशी आत्मविश्वासाची कमतरता भासतीये आणि अनुभवाची कमतरता. फलस्वरूप काय दिसतंय तर 3 फलंदाज बाद झालेत. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ थोडासा अडचणीत. नवीन फलंदाज येताना दिसतोय खेळपट्टीवरती रोहन पाटील. हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे, पण थोडा अडचणीत आहे. बघू अंडर प्रेशर कसा खेळ खेळतो, कशा प्रकारे खेळ साकारतो आणि आपल्या संघाला ह्या परिस्थितीतून सावरण्यात त्याला यश मिळेल का हे निश्चितच पुढील काही चेंडूत काही षटकात दिसेल आपल्याला. शॉर्टर फॉर्मॅट मध्ये कसं असतं मित्रांनो, शॉर्टर फॉर्मॅट मध्ये छोट्या छोट्या पार्टनरशिप खूप महत्वाची असतात, पण ती पार्टनरशिप अजूनपर्यंत मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळत नाहीये. आणि फलस्वरूप काय होत आहे तर विकेट्स गेल्यानंतर बॅक टू बॅक विकेट जातात आणि अजून प्रेशर येणाऱ्या नवीन फलंदाजावरती दडपण येत आहे. बघू ह्या दोन्ही फलंदाज कसे खेळ साकारतील. 2 षटकं संपलेत, संगता झाली 2 षटकांची. धावसंख्या धावफलकावरती फक्त 9. आता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला आहे अबू 7 नंबर जर्सी मध्ये. अजून एक गती परिवर्तन. पहिला चेंडू स्लोअर डिलिव्हरी, पुरेपूर चकून ठेवला. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, लेग साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मारायची इच्छा, पण तो आडव्या बॅटने खेळत असताना चेंडू मिस केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. आणि ह्या षटकाची सुरुवात देखील गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूने होतीये. नेक्स्ट डिलिव्हरी, नेक्स्ट बॉल, अबू टू विनय म्हात्रे. डावकरताचा हा फलंदाज. हा चेंडू टोलवला शॉर्ट मिड विकेट मध्ये. साजेसं क्षेत्ररक्षण होतंय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र एक धाव पूर्ण करण्याचा वेळ दोन्ही फलंदाजांकडे आहे. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र दुहेऱ्या अंकात जाऊन पोहोचतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ. 10 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. थोडासा अगोदर आपण उद्घाटन समारंभ बघितला मान्यवरांच्या उपस्थितीत. एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन बेलापूर नगरीमध्ये. साईबाबा चषक 2025 पर्व 4थ्या मध्ये. आणि हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढला. चेंडू जातोय. या स्पर्धेतील पहिला षटकार येतोय. दर्जेदार हिट. व्हाट अ ब्रिलियंट हिट स्ट्रेट ओव्हर द बॉलर सेट फॉर द 6 रन्स. विथ दिस 6 रन्स स्कोर मूव्स ऑन टू द 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि पहिला षटकार येतोय आपल्याला बघायला मिळतोय रोहन पाटीलच्या बॅटमधून. आणि पुढील चेंडू व्हाईट बॉल. थोडंसं आता मात्र त्या षटकाराचं दडपण दिसून येतं गोलंदाजावरती. मागील जो षटकार डोलावला त्याच्या फलस्वरूप काय बघायला मिळतं, थोडंसं प्रेशर बघायला मिळतं गोलंदाजावरती. आणि वाईट डिलिव्हर केला, थोडासा चेंज ऑफ स्पेस करण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं नियंत्रण हरवतोय. आणि तेवढा का पुरेसा होता पंचांसाठी वाईट घोषित करण्यासाठी. आणि हा चेंडू राईट अपॉन टू द ब्लॉक होल. जबरदस्त मारा, भेदक तिखट जहाल मारा, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. ब्रिलियंटली बॉल, ब्रिलियंटली एक्झिक्युटेड. गोलंदाज अबू याच्या माध्यमातून डिलिव्हर केलेला एक अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. धावसंख्या 17च्या घरात, स्थगित सीमित कुंडीत. मागील चेंडू गतीवरती नियंत्रण होतं, दिशेवरती नियंत्रण होतं. लेंथ अँड लाईन वॉज परफेक्टली एक्झिक्युटेड ऑन दॅट टाइम. आणि हा चेंडू आता बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्या माध्यमातून साजेसं सोपेसं क्षेत्ररक्षण होतं. तोपर्यंत एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. अजून एक धाव जोडली जाते ह्या इनिंग मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड.
तिसरे षटक प्रगतीपथावर. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय नवीन फलंदाज. या षटकामध्ये प्रथमच सामोरा जातोय विनय. अरे हा चेंडू आत्ता मात्र बॅकफूटला जाऊन लेग साईडला टोळवायचा होता, परंतु हा निर्धाव चेंडू ह्या षटकाची सांगत होते. समाप्ती होते 3 षटकांची सांगत झाली. समाप्ती झाली धावसंख्या धावफलकावरती 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 6च्या सरासरी खेळताना दिसतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ. आपण बघताय, आपण पाहताय, आपण अनुभवताय साईबाबा चषक 2025 हा भव्य दिव्य असा आयोजन आणि आयोजनाची भूमिकेत असलेले दोन बंधू श्री चेतन म्हात्रे आणि श्री करण म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजलेली ही स्पर्धा. दर्जेदार स्पर्धेचं आयोजन 3 दिवस चालू असणारी ही स्पर्धा. 3 दिवस, आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील पहिली लढत आपण बघताय आणि पहिल्या लढतीत प्रथम फलंदाजी करत असताना मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ थोडा अडचणीत आहे. 3 षटकांची सांगता समाप्ती झाली. धावसंख्या 18. 3 फलंदाज बाद झालेत. जवळजवळ ह्या स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग नोंदवलाय. प्रत्येक दिवशी 8 संघ 3 पारितोषिक प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 पारितोषिक देण्यात येतील. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व भव्य दिव्य असे चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व भव्य दिव्य असे चषक. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये व भव्य दिव्य असे चषक. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक चषक. आता चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र आता फलंदाज बाद होतोय. चौथा आदरा बसतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला आणि चौथे यश संपादित करत असताना जय गजानन कुक्षेत संघ गोलंदाज आहे ब्रिजेश सिंग याच्या माध्यमातून पहिलं विकेट प्राप्त करत असताना ब्रिजेश सिंग आणि ह्या इनिंग मधील चौथं. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येताना दिसतोय उमेश ठाकूर. पहिल्याच चेंडूवरती ब्रिजेशाला यश मिळतंय. पुढील चेंडू घेऊन सज्ज. यानंतरच्या आगामी लढत असेल प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस पाटणोळी संघ. दोन्ही संघाच्या संघाने सज्ज राहायचा आहे. बिटवीन द इनिंग्स आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार होता आणि इथे होते का मैदानात अजून एक विकेटचं पतंग. बॅक टू बॅक 2 विकेट्स हॅज बीन टेकन बाय ब्रिजेश. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बळी. तर पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघ आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि प्रियदर्शनी बेलापूर दोन्ही टीम कॅप्टन आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणे या स्पर्धेचा नियम आहे. या नियमांची अंमलबजावणी जर आम्ही अगदी पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत करणार आहोत. तसेच आता जे खेळपट्टीवरती येत आहेत ना मयूर म्हात्रे आयोजकांचे भाऊ जे आहेत ते बघूया कशा प्रकारे खेळ साकारतात. आणि आयोजक चेतन म्हात्रे यांच्याकडून आणि चेतन म्हात्रे आणि करण म्हात्रे यांच्याकडून दोघांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आपल्या भाऊजींसाठी. आणि हॅट्रिक जर लगावली, लगातारचे 3 षटकार डोलावले तर 1000 रुपये हे आपल्या भाऊजींसाठी चेक प्रोत्साहन ठेवलाय. तर मयूर म्हात्रे यांना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी मयंक संदीप म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अरे हॅट्रिक बॉल चांगल्यारीत्या खेळून काढलाय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 बळी मिळवल्यानंतर चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. मात्र सन्मानजनकरित्या खेळून 1 धाव मिळवली आणि नॉन स्ट्राईकला जात असताना फलंदाज मयूर म्हात्रे 1 धाव मात्र पुढे ऍड केली जाईल स्कोअर मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19. आता मात्र स्ट्राईकला आहे विनय. वनडाऊनच्या भूमिकेत आलेला हा डावखोरा त्याचा फलंदाज थोडासा मात्र स्ट्राईक पासून वंचित होता मागच्या षटकात. एकदा स्ट्राईक आता मात्र उंच पुरा फटका टोलावलाय
आणि जबरदस्त हिट यार, व्हॉट अ ब्रिलियंट विट ऑफ हिट. मिड विकेट क्षेत्रात टोलवलेला हा उत्तुंग षटकार, त्याच्या माध्यमातून येणार हा उत्साह, ऊर्जा, आत्मविश्वास देणारा, आपल्या संघात चेतना निर्माण करणारा षटकार बघायला मिळतो विनयाच्या बॅटमधून. ब्रिलियंटली हिट टुवर्ड्स द मिड विकेट, सरळ झुळकावून दिला लेग साईडला, लेंथ आणि लाईन कव्हर केलं आणि पुरे बॅटवर घेऊन चेंडू सहज पार केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला हा षटकार, व्हॉट अ ब्रिलियंट हिट दॅट वॉज. आणि या षटकारच्या मध्यंतरी संघाची धाव संख्या पोहोचली 25 वरती. चौथे षटक प्रगतीपथावर आहे. सुरुवात ब्रिजेशच्या माध्यमातून दर्जेदार झाली, 2 चेंडूंवरती 2 बळी, त्याच्यानंतरच्या सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती आलेला हा षटकार. विनय आपल्या संघाला सावरताना दिसतोय आणि त्याच्या माध्यमातून बघूया कसा खेळ साकारला जाईल पुढील चेंडूवरती. आता मात्र एक शॉट ऑफ गुडलँड चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू ओरपीच होता, सारा समाचार घेतला, झुलकावून दिला होता लेग साईडला, उंचावर उठवलेला षटकार. त्याच्यानंतर लाईन अँड लाईन मध्ये चेंजेस केले. लेंथ मध्ये बघितलं तर अकूट टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला आणि लाईन बघायला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केला आणि हा निर्धाव चेंडू एका चांगल्या गोलंदाजाचं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना गोलंदाज ब्रिजेशाच्या माध्यमातून मागील चेंडूवरती बघायला मिळाला. कारण अगोदरच्या चेंडूवरती ओरपीच चेंडू तर त्याने सरळ झुळकावून दिला होता, कारण त्याची जमेची बाजू आहे फलंदाजाची ती, कारण ओरपीच चेंडूवरती चांगला फटका डोलवला. त्यानंतरचा एका शॉट ऑफ गुडलँड चेंडू, नेक्स्ट डिलिव्हरी. आत्ता मात्र पुन्हा एकदा आत्ता मात्र चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन आणि ह्या षटकाची सांगता होती, डॉट बॉलने षटकाची सांगता होती. षटक 4था क्रमांक संपतोय. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची धाव संख्या आहे 25. 5 फलंदाज बाद झालेत, 25 शेवटचं षटक वाक्य असेल. दोन्ही संघ नायकीत उपस्थित झालेत. या षटकानंतर आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. तिथे आपल्या समाज जोडले जातील. माझा सहकारी मित्र विशेष कॉल केला जाईल. याच दरम्यान आपण ज्यांची उपस्थिती प्रज्योतदा पाटील आणि तसेच कौस्तुभदादा म्हात्रे आपण देखील यायचं. प्रज्योतदा या व्यासपीठावर आपला साईबाबा चषक पर्व क्रमांक 4 2025 या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. टॉस करण्यासाठी दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवा. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि त्यांच्या विरोधात प्रियदर्शनी बेलापूर अशी पुढची लढत असेल. ओटो कॉम्बॉक्स. यस, नवीन गोलंदाज आलाय शुभम. वैयक्तिक पहिलं सांगित 5वा अंतिम निर्णायक हाणावरचं षटक हाताळताना दिसेल शुभम. त्याच्या समोर फलंदाज असेल मयूर म्हात्रे. त्याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी आणि षटकार हॅट्रिकिंगसाठी देखील पारितोषिक ठेवण्यात आलं त्याच्यासाठी. बघूया कितपत फायदा उचलतोय फलंदाज मयुरेश. आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केलाय. पंचांच्या माध्यमातून डॉट बॉलचा इशारा येतोय. आणि या स्पर्धेत सहभागी संघांना एक विशेष सूचना असेल. नाणेफेकीचा कॉल फर्स्ट इनिंग नंतर आपला करण्यात येईल. त्यासाठी या स्पर्धेत उपस्थित संघांनी ही नोंद देखील करून घ्यायची आहे. पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात करत असताना गोलंदाज शुभम. प्रत्येक षटकासाठी मयंक म्हात्रे यांच्याकडून मयूर म्हात्रे यांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. आणि घडलं काय मैदानात, मात्र फलंदाज बाद होतोय धावबादच्या स्वरूपात. वाटतं धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. एकदा मात्र स्कोअर बुक मध्ये ऍड केली जाईल. एका धावेनिशी स्कोअर पुढे सरसावतो. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती. 26 रन्स ऑन टू स्कोअर बोर्ड. नवीन फलंदाज येतोय प्रणय. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ थोडासा शांत खेळ खेळत असताना एकमेव फलंदाज होता, त्याने थोडीशी चमक दाखवली. विनय त्याच्या माध्यमातून 10 धावांचं चांगलं योगदान देण्यात आलं. 11 धावांचं योगदान देण्यात आलं. त्यानंतर एक षटकाला रोशनने देखील टोलवला होता, परंतु एक संत खेळ बघायला मिळतोय. कारण 5 षटकांच्या लढतीमध्ये 5वे षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या धावफलक करते फक्त आणि फक्त 26. विनय म्हात्रे
वैयक्तिक खेळतो 11 धाव संख्येवरती. तो स्ट्राईक घेतलाय त्यांना. विकेट सॅक्रिफाईस केली मयूर यांनी, कारण विनयला त्यांना स्ट्राईक द्यायची होती. माणूस तोच असेल, पण बघूया कशा प्रकारे खेळ खेळतो विनय. आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू सरळ झुकावून दिला. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावचा निश्चित प्रयत्न तिथं. चांगली फेक की, परंतु तेवढंच चांगला रनिंग बिटवीन द विकेट विनयच्या माध्यमातून बघायला मिळतं. 2 धाव पूर्ण होता. आता या 2 धावांनी संघ पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक बाकी आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये किती धाव मिळवतात दोन्ही फलंदाज, खास करून विनय. याच्यावरती खूप अपेक्षा असतील त्याच्या संघ खेळाडूंच्या. स्टिल 4 डिलिव्हरीज टू गो. डावखुराचा फलंदाज, डावखुराचा गोलंदाज, आणि हा चेंडू चांगला डिलिव्हर केलाय. गुडलेट वरून उचली घेतलेला हा चेंडू मिस होतोय. फलंदाजा बीट होतोय आणि हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय. गोलंदाज शुभम याला. या इनिंग मधील अजून एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करत असताना जय गजानन कुक्षित संघाचे 4ही गोलंदाजांच्या माध्यमातून चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन अजूनपर्यंत. आता मात्र फ्लूटर चेंडू गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, थोडंसं नियंत्रण हरवलं होतं, मात्र जास्त नुकसान काही होत नाहीये, कारण फक्त आणि फक्त 2 धावा मिळतात त्या फटक्यावरती. गती परिवर्तनामुळे घडलं काय त्या मैदानात, टाइम ठीकसा करता आला नाही फलंदाजाला. जोरकस मारण्याचा प्रयत्न मानस होता, परंतु टाइम ठीकसा करता आला नाही. चेंडू मिड विकेट मध्ये गेला. 2 धाव मात्र पूर्ण केला विनय याने. 2 धावांनी संघ पुढे सरसावला. 30 वरती जाऊन पोहोचला. पुढील चेंडू, हा चेंडू आत्ता मात्र खूपच आखूट टप्प्याचा चेंडू. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा होता आणि 1 फॉर द ओव्हर असा कॉल देखील होते पंचांच्या माध्यमातून. 1 धाव अजून जोडली जाते. अवंतर धावसंख्येत देखील भरणा झाला. संघाची धावसंख्या 31. 31 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. अजून एक चेंडू आता डिलिव्हर केलाय. आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर, डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू डिलिव्हर केला. बॅक टू बॅक 2 वाईट्स फ्रॉम शुभम. चेंडू त्याला अंगावरती खेळवण्याचा मानस इच्छा प्रयत्न होता, परंतु थोडस दिशेवरती नियंत्रण हरवतोय. आउटसाइड द लेग स्टिक डिलिव्हर केलेला हा चेंडू वाईड घोषित केला पंचाने. चला टॉससाठी या आराध्य स्पोर्ट्स पाटणोली प्रियदर्शनी टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे. अरे हा चेंडू हवेत खेळून काढला. चेंडू जातोय षटकार. विनय याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार, आणि या षटकार दिशा आता मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरसावतीये. धावसंख्या 38च्या घरात जाऊन पोहोचली आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आता मात्र विनयच्या माध्यमातून फलंदाजी होत असताना मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ थोडा सुटकेचा श्वास घेत असेल, कारण जी धावसंख्या रोडावली होती, मंदावली होती, थांबली होती, आता मात्र षटकाराने 38 वरती जाऊन पोहोचली आहे. शुभम ह्याचा चेंडू पुढे सहजरित्या झुळकावून दिला होता लेग साइडला. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. याच दरम्यान आपण पाहतोय बेलापूर 40+ या संघाचे कर्णधार हरीश कोहली साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील 6वा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी षटकाराच्या साह्याने इथे मात्र स्वागत समारंभ पाहायला मिळतोय. लगेचच आपण टॉस करणार आहोत. एकत्रित आपण पाहूया 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांमध्ये धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या मिहिरा स्पोर्ट्स मोरावे प्रथम फलंदाजी करत असताना 44 धावा धावफलकावर 45 धावसंख्याचा टार्गेट असेल. टॉस करणार आहोत आपण. दोन्ही टीम कॅप्टन लगेचच आपल्यासोबत जॉईन होतील. एका बाजूला आपण पाहतो अगदी पनवेल परिसरातील हा संघ आपण पाहणार आहोत. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि त्यांच्या विरोधात प्रियदर्शनी बेलापूर होम ग्राउंडवर घरचा संघ खेळणार आहे. चला आपण 2 मान्यवरांचे शुभ हस्ते करणार आहोत. विनोददादा दिवेकर आणि हरिकाका कोळी या 2 मान्यवरांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या विनोददादा आपण देखील या. दोन्ही कॅप्टन आपल्या समेत जॉईंट होतील. टॉस केला जाईल. एका बाजूला करण म्हात्रे आहे. दोन्ही आयोजकांचे नाव आहे टॉसवर. दोन्ही टीम आपल्याला सांगते.
करण म्हात्रे आणि चेतन म्हात्रे असा हा टॉस आहे. टॉस इथे मात्र जरूर प्रियदर्शनी बेलापूर ऋषी म्हात्रे जरूर कॉल करतील. चेतन म्हात्रे फक्त निर्णय सांगा. तर इथे मात्र टॉस इथे जिंकला आराध्य स्पोर्ट्स पाटणोली या संघाने. निर्णय प्रलंबित आहे, परंतु जसं या सामन्याला सुरुवात होईल तशी निर्णयाची अंमलबजावणी जरूर केली जाईल. या स्पर्धेचा मुख्य नियम जरूर सगळ्या संघांना विनंती असेल, जर आपण लाईव्ह सामना पाहत असाल, इनिंग ब्रेकमध्ये कोणता संघनायक उपस्थित नसेल तर जो उपस्थित संघनायक असेल त्या संघाला टॉस विन दिले जाईल, याची देखील आपण नोंद घ्या. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद विजय. नाणेफेकीचा कॉल झाला प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस आराध्य स्पोर्ट्स पाटणोली. पाटणोली संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय प्रलंबित ठेवला. थोड्याच वेळात त्यांच्या माध्यमातून निर्णयाची अंमलबजावणी होईल. चालू लढत आपण बघताय. प्रथम फलंदाजी करत असताना मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाने 44 धावा टोळवल्या 5 षटकामध्ये आणि 45 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे जय गजानन कुक्षेत संघासमोर. म्हणजे 9ची सरासरी राखावी लागेल जय गजानन कुक्षेत संघाला. शेवटचं षटक थोडंसं महागडं ठरतंय ते आपला जय गजानन कुक्षेत संघासाठी, कारण पहिल्या 4 षटकात दर्जेदार गोलंदाजी झाली होती. पण विनयचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्याच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली विनयच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये 26 धावांची अप्रतिम खेळी आणि त्या 26 धावांच्या बळावरती मिहिरा स्पोर्ट्स एक सन्मानजनक स्कोर उभारू शकलाय. 44 धावांचं 44 धावा टोलून काढला आणि 45 धावांचं टार्गेट समोर ठेवलाय. 45 रन्स नीडेड विथ इन 5 ओव्हर्स, म्हणजे 30 चेंडू 45 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकात शुभम याने 19 धावा बहाल केल्या. सलामीची जोडगोळी मैदानात येताना दिसते. अनुप पाटील आणि याच्या जोडीला मदतीला साधीला विनोद पाटील आणि गोलंदाजी सुरुवात करेल. थोडासा हाडल चालू आहे. निश्चितच सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल, कारण नवोदिताने भरलेला जरी संघ असेल मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ, पण त्यांच्याकडे गोलंदाजी ताकदीची आहे. पण तेवढाच ताकदवान फलंदाज देखील समोर असेल. अनुप पाटील याच्या माध्यमातून बघूया कसा खेळ साकारला जाईल, कसा हा चेस केला जाईल. थोड्याच वेळात बघायला मिळेल. आपण मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या सिनियर्स खिलाड्यांना जो वसा दिलाय, मग ते मदन पाटील असेल, शंभू पाटील असेल, कृष्णा मात्रे असेल, रतन पाटील असेल, यांच्या माध्यमातून जो वसा ह्या नवीन पिढीकडे दिलाय तो चांगल्या प्रकारे जोपासताना दिसत आहेत. विनय मात्रे असतील, प्रवीण ठाकूर, राकेश पाटील, अलंकार मात्रे, विनयची खास करून कौतुक करावे तेवढं कमी आहे. यांच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव पुढे नेताना दिसतात ही नवीन पिढी मोरावे गावची. कुक्षेत गावच्या बद्दल सांगायचं झालं तर संड्या असेल, दीपकदादा असतील, सूर्यदादा पाटील असतील, मरो असेल, यांच्या माध्यमातून या संघाचा जडणघडण झाली आणि आता वारसा चालवत असताना अनुप पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना हा संघ आपल्या गावाचं नाव, आपल्या गावाचं क्रिकेट पुढे नेत असताना गोलंदाजीच्या घोड्यावरती तोच विनय ज्याने फलंदाजी जबरदस्त करामत केली. म्हणजेच तर काय, अष्टपैलू कामगिरी पार पाडणारा हा खेळाडू मोरावे संघाचा. बघा गोलंदाजीत कशी चकमक दाखवतोय, कसा खेळ खेळतोय, कारण त्याच्यासमोर तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे, तेवढा दर्जेदार फलंदाज आहे. त्याच्याकडे ताकद आहे, क्लास आहे, कौशल्य आहे, कसब आहे, सर्वात महत्त्वपूर्ण टेम्परमेंट आहे. बिग मॅच प्लेअर म्हणून ओळखला जाणारा अनुप पाटील बघूया कशा प्रकारे खेळ साकारतोय. आणि फर्स्ट डिलिव्हरी ऑफ सेकंड इनिंग विनय टू अनुप. आणि हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू सरळ झुळकावून दिला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकाराने ह्या चेसिंगला सुरुवात होतोय.
6 रन्स नमूद केले जातील स्कोररच्या माध्यमातून. इथं स्कोर बोर्डवरती 6 धावांच्या चेसिंगला सुरुवात होतीये. पहिला चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ सरळ झुळकावून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकारासाठी. अनूप पाटील ज्यासाठी ओळखला जातो, ज्यासाठी त्याची ओळख आहे, तशी सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका. जस्ट टाइम इट टू द फॉर परफेक्शन फॉर द 6 रन्स. व्हाट अ मार्वेलस हिट दॅट वाज. एक्सलंटली टाइम. विनय नेक्स्ट डिलिव्हरी टू अनूप. आणि हा चेंडू आता मात्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दंड दंड करत सीमारेषेकडे जातोय आणि हा चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका. पहिला षटकार, दुसरा चौकार. 2 चेंडूंवरती 10 धावा मिळवतोय आणि आपला मानस स्पष्ट करत असताना इंटेंट चांगला आहे. पॉझिटिव्ह इंटेंटने सुरुवात करत असताना अनूप पाटील क्लॅरिटी आहे, थॉट ऑफ प्रोसेस चांगला आहे, इंटेंट चांगला आहे आणि चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड ऑन फर्स्ट 2 डिलिव्हरीज. नेक्स्ट डिलिव्हरी आणि दिस टाइम नाव ऑन टू द ऑफ साइड. ब्रिलियंटली हिट. बॉल गोज into the defense. One bounce over to the fence for the 4 runs. With this 4 run score moves on to the 14 runs onto the scoreboard. जबरदस्त सुरुवात, धडाकेबाज सुरुवात अनूपच्या माध्यमातून. जसा त्याचा उल्लेख केला होता मी, अनूप पाटील हा एक नामांकित फलंदाज आहे. मुंबई पट्ट्यातील एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची गणती होते आणि तसाच खेळ पहिल्या 3 चेंडूवरती बघायला मिळतोय अनूपच्या माध्यमातून. आता टप्प्याचा चेंडू सहज खेळून काढला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्याच्या माध्यमातून साजे सोपसे क्षेत्ररक्षक होते. हा ह्या इनिंग मध्ये पहिला डॉट बॉल बघायला मिळतोय. अनूप जर 2-3 ओव्हर खेळला ना विजय, तर हा सामना 3 षटकात संपेल अशी फलंदाजी सुरुवात केली आहे. आणि त्याच्याकडे कसब आहे, कला आहे, कौशल्य आहे आणि ते कौशल्य त्याने पहिल्या 3 फटक्यातच दाखवलाय. आता मात्र पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू विनयच्या माध्यमातून आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केला गेला आणि पंचांनी वाईट घोषित केला. अवंतर धावसंख्या या इनिंग मधील खातं उघडत आहे. अवंतर 1 संघाची धावसंख्या बिनबाद 15. 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस while chasing 45 रन्स. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू तिथं जय क्षेत्ररक्षक उपस्थित आणि साधा सोपा झेल सोडला जातोय. आणि तो पण कोणाचा झेल सोडलाय? अनूप पाटील याचा, ज्याने ह्या पहिल्या 3 चेंडूत या सामन्याचं चित्र स्पष्ट करण्याचा मानस दाखवलाय आणि त्याचा झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सोडला जातोय. क्षेत्ररक्षकाचं नाव याच दरम्यान आपण पाहतो अग्रणी गावचे समाजसेवक सुधीरदादा पाटील, जय मल्हार फायटर्सचे संघमालक यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील साईबाबा चषक पर्व क्रमांक 4 मध्ये सहर्ष स्वागत असेल. आदेशने झेल सोडला, स्ट्राईक रुटेड झाली, स्ट्राईक वर गेला विनोद पाटील आणि वन शॉट दॅट वॉज शॉट एम जॅक आणि जस्ट डिलिव्हर दॅट इनटू द square leg reserve for the 6 runs. What a brilliant hit that was and brilliant start for Vinod with the 6 runs. Score moves on to the 22 while chasing 45. पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धाव संख्या धावफलकावरती बिनबाद 22. जबरदस्त धडाकेबाज सुरुवात. 2 जे फलंदाज आहेत खेळपट्टीवरती ताकदीचे फलंदाज आहेत, त्यांच्याकडे कला आहे, कौशल्य आहे, कसब आहे, टॅलेंट आहे, सर्वात महत्त्वपूर्ण मॅच टेम्परमेंट आहे त्या दोघांकडे. आणि चांगला खेळ साकारत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा टोलून काढल्या दोघांच्या माध्यमातून 22. आपण बघताय, अनुभवताय साईबाबा चषक 2025 भव्य टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा. श्री चेतन म्हात्रे आणि श्री करण म्हात्रे 2 बंधूंच्या माध्यमातून आयोजलेली ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांनी सहभाग नोंदवलाय. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आकर्षक चषक. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर यांना आकर्षक चषक देण्यात येतील. 3 दिवस असणारी ही स्पर्धा
दुसरं षटक, पहिला चेंडू आणि हा चेंडू आत्ता मात्र हवेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि आत्ता मात्र तिथला क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये आणि अनुप पाटील याची विकेट घेण्यात यश मिळत आहे. गोलंदाज रोहन पाटील याला पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केलेला. अनुप याला क्रॉस बॅटने खेळून काढलेला फटका हवेत गेला चेंडू. लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या माध्यमातून चांगलं सेफ हँड्स बघायला मिळाले. एक चांगला दर्जेदार झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटचं पतंग. पहिली सफलता, पहिलं यश मिळत आहे मिहिरा स्पोर्ट्सच्या मोरावे संघाला. चला पाटणोली टीम, आपलं डिसिजन आपण सांगायचं आहे. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली, आपलं डिसिजन. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येताना वन डाऊनच्या रूपाने विनय शर्मा. जयगजान कुक्षे संघाचा हा अष्टपैलू खेळाडू. त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात बघायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती बळी. गोलंदाज आहे रोहन पाटील, याच्या माध्यमातून चांगली सुरुवात. दुसऱ्या षटकाचे हा मात्र चेंडू, आता मात्र शॉर्ट ऑफ गुड लाईन चेंडू खेळून काढलाय ऑफ साईडला. एकदा धावून पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, फक्त एका धावेवरती सिमेंट ठेवण्यात त्या क्षेत्ररक्षकाला यश मिळत आहे. फक्त एक धाव मिळते. संघाची धावसंख्या एक धावने पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज अनुप पाटील बॅक टू द डगआउट. पुढील चेंडू आणि हा चेंडू आत्ता मात्र चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 4 रन्स. हा चौकार निशी आता मात्र धावसंख्या 27 जाऊन पोहोचली आहे. हा चौकार निघतोय विनोद पाटील याच्या बॅट मधून. विनोदाने अजूनपर्यंत चांगला खेळ साकारला. दोनच चेंडू फेस केलेत. पहिला चेंडू जो फेस केला होता, शेवटचा चेंडू त्या पहिल्या षटकातील, त्या चेंडूवरती षटकार डोलावला. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू फेस करत असताना दुसऱ्या चेंडूवरती चौकार डोलावलाय. म्हणजे तर का 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या नावी गणल्या गेल्यात. फाईन रेटच्या स्ट्राईक रेटने खेळत असताना हा फलंदाज 45 धावांचा पाठलाग करत असताना चेंडू पुरवायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले चौकारणीशी 27. पाटणोली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर निर्णय कळवायचा आहे आयोजकांकडे. पुढील चेंडू आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये डिलिव्हर केलाय. थोडासा क्षेत्ररक्षकाला चकवून जातोय. चेंडू फिरतोय आणि फिरून लॉंग ऑन मध्ये जातो क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव मात्र पूर्ण करण्यात वेळ मिळतो पुरेसा दोन्ही फलंदाजांना. एक धावेनिशी संघ पुढे सरसावतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. दोन चेंडू शेष. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला, परंतु तेवढाच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय आणि चेंडू जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 5व्या चेंडूवरती त्याचा 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले आहेत. $30 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 15 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला डोळेला. दर्जेदार फटका, जबरदस्त फटका, अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते जय गजानन कुक्षेत संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. आता नवीन आलेला फलंदाज विनयच्या माध्यमातून हा चौकार डोळाला गेला आणि या चौकाराने षटकाची सांगता झाली. धावसंख्या धावफलकावरती 34. आता मात्र धावांची गरज असेल फक्त आणि फक्त 11
आणि चेंडू शेष असतील 11 धावांची गरज आणि 18 चेंडू शेष असतील. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हा जय गजानन कुक्षित संघ. गोलंदाजी चांगली करामत, फलंदाजीचा धडाकेबाज सुरुवात अनूप आणि विनोद याची. आणि आता नवीन आलेला फलंदाज देखील त्याच पावलांवरती पाऊल ठेवून चांगली सुरुवात करत असताना विनय शर्मा त्याच्या माध्यमातून देखील चौकाराने सुरुवात करण्यात आली. या षटकाची सांगता करण्यात आली. विनय शर्मा खेळतो वैयक्तिक 7 धावांवरती, विनोद पाटील खेळतो वैयक्तिक 11 धावांवरती. नवीन गोलंदाज येतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाकडून, गोलंदाज अलंकार. हा देखील एक चांगला खेळाडू आहे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचा. बघूया कशा प्रकारे खेळ खेळतोय आणि कुठपर्यंत रोखण्यात यश मिळतंय ह्या दोन्ही फलंदाजाला. हे थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. अलंकार अंडर द बॉलिंग मार्क. उद्घाटन प्रसंगी टी शर्टचं अनावरण देखील करण्यात आलं. प्रियदर्शनी बेलापूर संघ त्याच चर्चेमध्ये खेळताना दिसेल प्रियदर्शनी बेलापूर संघ थोड्याच वेळात. आणि पहिल्याच चेंडूवरती यश मिळत आहे अलंकार याला. विनोद पाटील याचा विकेट घेण्यात यश मिळाला. दुसऱ्या विकेटचा पतंग होत आहे. दुसरा विकेट म्हणजे काय, सलामीवर दोन्ही फलंदाज केम्यामध्ये आता केम्यामध्ये डगआउट मध्ये असतील. नवीन फलंदाज एल टू डाऊनच्या रूपाने मैदानातली गाडी काढायची बाहेर, प्लीज. 4 व्हीलर कार. गाडी काढायची आहे मैदानातून बाहेर, विनंती असेल. काढते नको तम काढते जाऊ नको तम काढते तो. तसेच आपण व्यासपीठावर पाहतो महेंद्रजी म्हात्रे साहेब असतील, तसेच शरद ठाकूर, रोहितदादा पाटील, विराजदादा पाटील, तसेच ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो चांगली जेवणाची इथे मात्र रुचकर जेवण अगदी कमी दरामध्ये कैलास ठाकूर असतील यांच्या जेवणाची व्यवस्था देखील हॉटेलच्या माध्यमातून केली जाते. ज्यांना कोणाला जेवणाची स्वाद घ्यायचा असेल तर अगदी आपल्या कैलास दादांची भेट घ्या. दाबील चेंडूवरती एक धाव मिळवली गेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले 35. अजूनही 10 धावांची गरज असेल विजयासाठी. अलंकार पाटील बॉलिंग मार. नवीन आलेला फलंदाज आता मात्र स्ट्राईकला असेल प्रदीप शर्मा. हा चेंडू ब्लॉकहोल मध्ये टाकला आणि चेंडू पायावरती आदळतोय आणि विकेट साठी अपील होत आहे. लेग बिफोरच्या साठी अपील आणि सक्सेसफुल अपील. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि अलंकार याच्या षटकातील ही दुसरी सफलता, दुसरं यश संपादित करत असताना 35 धावा संख्यावरती हा आणखी एक फलंदाज बाद होते. तिसरा फलंदाज ह्या इनिंग मधील. थर्ड विकेट हॅज बीन फॉलोन डाऊन. रन्स ऑन द स्कोर बोर्ड 35. जसा उल्लेख केला होता मग अलंकार पाटील याच्याकडे क्षमता आहे, क्लास आहे, 90 आहे, पण चांगलं व्हेरिएशन आहे त्याच्याकडे आणि ते दाखवत असताना अजूनपर्यंत त्याच्या माध्यमातून 3 चेंडू डिलिव्हर केले गेलेत. फक्त 1 धाव खर्च केला आणि 2 फलंदाज बाद केलेत. नवीन फलंदाज आला आहे सागर. हा चेंडू आता मात्र स्लोअर बाउन्स. चेंडू स्कोअर लेग क्षेत्रात खेळून गेला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. आधी जर धावा कमी येत आणि असल्या चुक्या खूपच महागात ठरतील मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला. या 2 धावा मिळतात. 2 धावाने खातं खोलतोय सागर. 2 धावणीशी संघ पुढे सरसावतोय 37 वरती. जय गजानन कुक्षित धावसंख्या 37. अलंकार पाटील टू सागर. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू अजून एक ब्लॉक होल मध्ये अप्रतिम चेंडू. पायचीचा अपील होत आहे
अपील फेटाळलं जातं, पण हा मात्र इथं घडतं काय मैदानात एक चोटी धावण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, पण नॉन सेकंडला विनय शर्मा याचा मात्र कुठलाही रिस्पॉन्स नाही. सागर मात्र धावेच्या रूपाने बाद होते. एकटाचाच प्रयत्न होता आणि एकट्याने प्रयत्न केल्यानंतर अपयशी ठरत असताना धावेच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद होताना चौथा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय जयगजानन घोगशे संघाकडून, फलंदाज ब्रिजेश सिंग. धावसंख्या मात्र आता ह्या षटकात थोडीशी मंदावलेली दिसतीये. जिथं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 34, आता मात्र ह्या षटकात फक्त आणि फक्त धाव खर्च गेल्यात 3 आणि 3 बळी सांघिक 3 बळी मिळवल्यात, वैयक्तिक 2. आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू अलंकार पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू मात्र आता खेळून काढला चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणि हा षटकार येतोय ब्रिजेश सिंग याच्या बॅटमधून. या षटकार निषादा मात्र या सामन्याची हवा काढून ठेवली आहे. षटक संपलं, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असेल विजयासाठी. या षटकाराने मात्र आता विजयश्री थोडा जवळ येऊन ठेपलाय. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जय गजानन कुक्षेत संघ नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलाय सुजल म्हात्रे. पण धावा खूप वाजवी राहिल्यात, आता कमी राहिल्यात. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असेल विजयासाठी जय गजानन कुक्षेत संघाला. आणि हा सामना संपतो इथं. आणि षटकाराने या सामन्याची सांगत आहोत विनय शर्माच्या माध्यमातून टोळवलेला हा विजयी षटकार. आणि पहिला सामना आता विजय प्रस्थापित करत असताना जय गजानन कुक्षेत संघ यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि मेरा स्पोर्ट्स मोरावे संघ यांना पुढच्या स्पर्धेसाठी माझ्या माध्यमातून शुभेच्छा. चांगला प्रयत्न केला. दूरवरचा प्रवास आपला इथं संपतो या स्पर्धेतील. यानंतरच्या आगामी लढत असलेल्या प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस चला लगेचच आपण आराध्य स्पोर्ट्स पाटणोली निर्णय कळवायचा. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीचं निमंत्रण इथे मात्र प्रियदर्शनी बेलापूर संघ करणार आहे. तत्पूर्वी मात्र आपण सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच